मोठा पैसा बनवायचा आहे हा तर असे बोलताय की हलवा आहे बनवला आणि खाल्ला. पैसा छापणं एवढं सोपं असतं तर आज हर एक छपरी सोशल मीडियावरती करोडपती झाला असता. मी सांगतो फक्त वेळ काढून ही रील कम्प्लीट बघा. जेव्हा रेड बुल मार्केटमध्ये नवीन आलं होतं तेव्हा लोकांनी तिला पिऊन लगेच थुकलं होतं. अरे भाई ही काय टेस्ट आहे, पूर्णपणे बकवास. कंपनी पूर्णपणे फ्लॉप होणार होती पण तिच्या फाउंडरने करोडोंची ऍड चालवण्याऐवजी एक डार्क ट्रिक खेळली. त्याने आपल्या लोकांना पैसे दिले आणि लंडन मधील क्लब्स, स्ट्रीट, डस्टबिन सगळं काही रेडबुलच्या खाली डब्याने भरून टाकले. दुसऱ्या दिवशी आम जनतेने एवढे सगळे रेडबुलचे खाली डबे डस्टबिन मध्ये बघितले तर त्यांनी विचार केला, भाई हे काय आहे? एवढे सगळे लोक पागल झालेत, यासाठी पूर्ण शहर पागल झालंय. नक्कीच यामध्ये काहीतरी बेनिफिट्स आहे. आणि त्यांनी ती ड्रिंक घ्यायला स्टार्ट केली जी त्यांना अगोदर पसंत पण नव्हती. आणि सेल्सने आभार गाठलं भावा, तुला पण माहिती आहे. इथे तू रडत आहे भावा, माझ्या रीलला व्ह्यूजच येत नाही यार, मार्केटिंग माझी फेल होत आहे, प्रोडक्ट माझं मार्केटमध्ये सगळ्यात चांगलं आहे तरी पण माझं प्रोडक्ट विकत नाहीये. तुला काय वाटलं लोक तुझी मेहनत आणि क्वालिटी बघायला येतात? रियालिटी ही आहे भावा, इंटरनेटच्या दुनियामध्ये प्रोडक्ट नंतर विकलं जातं, त्याच्या अगोदर त्याची हाईप विकली जाते. तर भावा थिअरी खूप सिंपल आहे. गर्दी कधीच तिथे होत नाही जिथे क्वालिटी बेस्ट असते. गर्दी तिथे होत असते जिथे लोकांना वाटतं इथे खरंच गर्दी होत आहे भावा. जी गोष्ट अगोदरच फेमस असते ती लोक आणखीन फेमस बनवून टाकतात. समजलं तर नसेलच? कमेंट करून नक्की सांग काय समजलं आणि महेश ऑफिशियलला फॉलो नक्की करून ठेव. जय शिवराय, जय शंभूराज.